पहिला पाऊस पडला. पावसाचे पहिले थेंब पडले की माझ्या आजोबांना आठवण यायची ते आळूच्या पानांची. आज आळूची पानं करायची आहेत बरं का, कारण निसर्ग प्रत्येक ऋतूमध्ये जे जे देतो ते आपल्या शरीराला त्या ऋतूमध्ये सर्वात जास्त उपयुक्त पडते. त्यामागे आरोग्याचं शहाणपण दडलंय, जे आपल्या अगोदरच्या पिढीला चांगलंच माहिती होतं. हाय, मी धनश्री. आज करणार आहे आळूच्या पानांची एकदम युनिक तुफान रेसिपी. 1 मिनिट. आळूची पानं खाल्ल्यानंतर तुमचा घसा खाजवतो का? का खाजवतो तुम्हाला माहिती आहे का? 90% लोक ही चूक करतात. म्हणून ही चूक टाळण्यासाठी माझी रेसिपी शेवटपर्यंत बघा. पण आजच्या माझ्या या रेसिपीमुळे तुमचा घसा खाजवणार नाही किंवा चुरचुरणार देखील नाही. म्हणजे आम्ही आळूची पानं खायची नाहीत का? फक्त बघायची का? मी असं कधी म्हणाले? तसं काहीच नाही. सो फॉर दॅट स्टे ट्यून विथ धिस रेसिपी. आळू जगातील सर्वात जुन्या पिकांपैकी एक पीक आहे. आळू हा भारतात आणि दक्षिण पूर्व आशियात हजारो वर्षापासून खाल्ला जाणारा अन्नपदार्थ आहे. आळूला टॅरो, कोलोकॅसिया असेही म्हणतात. महाराष्ट्रात आळूला आळूच म्हणतात ऑब्व्हियसली. गुजरातमध्ये पात्रा, केरळमध्ये चेंबूची पानं असे म्हणतात. चेंबू सो क्यूट नेम. आळूच्या पानाला काही लोक आजही घाबरतात, पण पूर्वी दिवसभर शेतात कष्ट करणारे लोक आळूचे पान सोबत भाकर, जोडीला ताक असा आहार घ्यायचे. विशेषतः पावसाळ्यात ही पाने जास्त खाल्ली जायची. शरीराला ऊर्जा आणि पोषण देणारी स्वस्त व सहज उपलब्ध असलेला अन्नस्रोत म्हणजे आळूचं पान होतं. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी जेवणानंतर गूळ का दिला जायचा? फक्त गोड म्हणून नाही, तर त्यामागे एक खास कारण होतं. ते काय कारण होतं मला कमेंट करून नक्की सांगा. आळूच्या पानांमध्ये ऑक्सिलेट्स असतात, त्यामुळे घशात किंवा जिभेला खाज किंवा चुरचूर होऊ शकते. म्हणून आळूची पानं शिजवून घेताना किंवा कोणताही पदार्थ आळूच्या पानापासून बनवताना त्याच्यामध्ये चिंच, लिंबू, कोकम असा आंबट घटक टाकूनच कोणताही अन्नपदार्थ बनवणे गरजेचे आहे. आळूच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम ऑक्सलेटचे सूक्ष्म स्फटिक असतात. म्हणून ते कच्ची किंवा नीट न शिजवलेली खाल्ली तर घशात चुरचूर किंवा खाज जाणवू शकते. आता तुम्हाला इथे दिसत असेल आजच्या रेसिपीसाठी लागणारे घटक म्हणजे आळूची पानं, चिंच, गूळ, ओवा, 1 कप बेसन पीठ, पाऊण कप तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट, खायचा सोडा हे आजच्या रेसिपीचे घटक आहेत. आळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए असते, त्याच्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. त्वचा व रोगप्रतिकारशक्तीलाही मदत होते. व्हिटॅमिन सी असल्यामुळे इम्युनिटी वाढते. सर्दी खोकल्यापासून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये संरक्षण होते. कोलेजन निर्मितीसाठी सुद्धा आळूची पानं उपयुक्त ठरतात. आळूमध्ये आयर्न असते, म्हणजेच लोह असते. त्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. अशक्तपणा कमी करण्यास सहाय्य करतात आळूची पानं. आळूच्या पानांमध्ये असलेले कॅल्शियम हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करतात. आळूच्या पानांमध्ये मॅग्नेशियम असते, त्याच्यामुळे मज्जासंस्थेच्या कार्यासाठी सुद्धा आळू आवश्यक आहे. हृदयाचे आरोग्य चांगले राहते. फायबरमुळे पचन सुधारते. बद्धकोष्ठता कमी करण्याससुद्धा आळू मदत करतो. जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते, त्याच्यामुळे वजनही नियंत्रणात राहते. अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील पेशींचे संरक्षण करून सूज कमी करण्यास मदत करतात. फोलेट असल्यामुळे नवीन पेशी तयार होण्यासाठी मदत होते. गर्भधारणे दरम्यान महत्त्वाचे जे पोषक घटक रिक्वायर असतात ते घटक आळूच्या पानांमध्ये आहेत. ही आजची हायलाईट टीप आहे. आता तुम्हाला इथे आळूची पानं तयार करण्यासाठी लागणारे सर्व घटक दिसत असतील. आळूची पानं आहेत, आळूची काढलेली ब्राउनिश कलरची देठं आहेत. इथे मी कोवळीच पानं घेतलेली आहेत, त्याच्यामुळे आळूच्या पानाचे देठ जाड नाहीत.
जर देठ जाड असतील तर चाकूने काढून घ्यायचे. इथे तुम्हाला साईडला गुळाचा पाक होताना दिसत असेल, चिंच आपली चांगली शिजत आलेली दिसत असेल. देठ जर खूप जाड असतील तर चाकूने काढून घेऊन लाटण्याने लाटून घेऊ शकता. इथे कोवळी पानं असल्यामुळे मला देठ फक्त कात्रीने काढून घेतलेली आहेत. आता इथे बेसन पिठात मी थोडासा सोडा आणि मीठ टाकले आहे. त्याच्यातच आता चिंचेचा कोळ रेडी झालेला मी टाकत आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये गुळाचा केलेला पाक, 1 तारी किंवा 2 तारी असा पाक नाही घ्यायचा. गुळ फक्त पगळवायचा आहे, वितळवायचा आहे. गुळाचा साधा पाक तयार करायचा आहे आणि तो याच्यामध्ये टाकायचा आहे. असा तांदळाचे पीठ, बेसन पीठ, चिंच, गूळ, ओवा, मीठ, खायचा सोडा, लाल तिखट यामुळे ह्या साध्या रेसिपीला ही खूप सुंदर 5 स्टार हॉटेलची चव येते. भरपूर मसाले खाण्यात असण्यापेक्षा मोजक्या मसाल्यापासनं रेसिपी झटपट बनवून तेवढीच टेस्टी करणे ही एक स्वयंपाकाची स्किल आहे. आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घेत आहे. जसे लागेल तसे पाणी याच्यामध्ये मी टाकलेले आहे. आता तुम्ही ह्या मिश्रणाचे दाटसरपणा बघत असाल. हे मिश्रण जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे. आपल्या पानांना तेल लागायला पाहिजे, त्याचा लेप लागायला पाहिजे म्हणा, किंवा थर लागायला पाहिजे, किंवा ती पाने त्याच्यामध्ये व्यवस्थित डुबलेली पाहिजेत. आता इथे आळूची पानं धुण्यासाठी मी एका टोपल्यामध्ये मीठ टाकून आळूची पानं स्वच्छ धुवून घेत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आळूच्या पानावर पडलेले ते दवबिंदू अगदी सुंदर आणि मोत्यांसारखे दिसतात. आता ही आळूची पानं मी अगदी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेत आहे. त्याच्यानंतर साध्या पाण्यातूनही काढणार आहे. त्याच्यानंतर ही पाने सुकू द्यायची आहे. त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. नाहीतर आळूच्या पाण्यामध्ये राहिलेला ओलावा त्याच्यामुळे आपले पीठ आळूच्या पानांना चिकटणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण तळण तळतो तेव्हा साईडला एखादा पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा. त्याच्यामुळे तळणाला तेल कमी लागतं असं माझी आजी म्हणते, आई म्हणते. म्हणून मी काही तळण करताना 1 ग्लास पाण्याचा भरून साईडला ठेवते. आता याच्यातलं लॉजिक, सायन्स मला काही कळलेलं नाही आहे. तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. पण मी माझ्या आजीला आणि आईला ब्लाइंडली फॉलो करते. मी सायन्स शोधण्याचा प्रयत्न केला त्याच्यामागचं, पण मला अजूनही काही उत्तर मिळालं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर काही माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आता आळूची पानं मी इथे स्वच्छ निथळून घेतलेली आहेत आणि सुकवायला ठेवली आहेत. आळूची पानांचा देठ ब्राउनिश कलरचा आहे. नेहमी बाजारातून ब्राउनिश कलरच्या देठाचीच पानं आणायची. ती घशाला कमी खाजतात, कमी चुरचुरतात. हिरव्या देठाची पानं घशाला जास्त चुरचुरतात, जास्त खाजवतात. आता आपलं या रेसिपीचं हे मिश्रण रेडी आहे आणि आपली पानंही आता इथे रेडी आहेत, सुकलेली आहेत छानशी. पाठीमागचे देठही जाडसर नाही आहेत. आणि ह्या देठांची, ब्राउनिश देठांची तुम्ही भाजी करत असाल तर ती कशी करता तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आता इथे मी कढई घेतली आहे. कढईमध्ये तेल घेणार आहे. साईडला तुम्हाला इथे पाण्याचा ग्लास ठेवलेलाच दिसला असेल माझ्या आजीने आणि आईने सांगितल्याप्रमाणे.
आता इथे आपली पानं सुकलेली आहेत आणि एक एक पान घेऊन त्याला मी आता आपले रेडी बेसन आणि तांदळाचे पीठ मिक्स केलेले मिश्रण लावून घेणार आहे. तेल आरोग्यासाठी आवश्यक आहे, पण ते नेहमी मर्यादित प्रमाणात वापरणे महत्त्वाचे आहे. फोडणीचा पहिला थेंब आणि चवीचा खेळ सुरू. कढईमध्ये तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे. कढई नेहमी छोटी घ्यायची, कारण तेच तेल तळणीला परत परत वापर होऊ नये म्हणून घेतानाच कढई गोलशी छोटी कढई घ्यायची, ज्याच्यामुळे आपला जोही तळणीचा पदार्थ तो व्यवस्थित तळलाही जाईल आणि आपले तेल जास्त उरलेही जाणार नाही. आता तुम्हाला इथे दिसत असेल, मी आळूच्या पानाला बेसनचं ते मिश्रण लावून घेतलेलं आहे आणि फोल्ड करूनही ते मिश्रण लावलं आहे आणि परत त्या मिश्रणातही आळूचं पान चांगलं आलटून पलटून घेतलं आहे आणि आता तळायला टाकलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता दुसऱ्या पानालाही मी फोल्ड करून बेसनचं जे मिश्रण आहे ते लावून घेत आहे. अशी सर्व पाने मी तळून घेणार आहे. माझ्याकडे कोवळी पानं आहेत आळूची, त्याच्यामुळे फोल्ड न करताही अख्खी पानंही मी तळायला टाकली तरी ती दिसायला खूप सुंदर दिसतात. आता तुम्हाला इथे तळलेले पान दिसत असेल. अशा तळणामुळे आळूचं पान कुरकुरीत होतं, त्याच्यामुळे ते चुरचुरत नाही किंवा खाजवती नाही, कारण त्याच्यातला कच्चेपणा निघून गेलेला आहे. हे असं तेल निथळून मी आळूची पानं आता काढून घेणार आहे. तेलाच्या तळण्यासाठी तुम्ही तेलामध्ये थोडंसं मीठ टाकू शकता, म्हणजे तळणाचा जो पदार्थ असतो तो जास्त तेल शोषून घेत नाही. आता पिठामध्ये हे मी अळूचं पान टाकलेलं इतकं सुंदर दिसत होतं. आता हे तळून घेतलेलं आहे. ही अशी आजची साधी सोपी पण खायला तितकीच जबरदस्त तुफानी चव असलेली रेसिपी नक्की करून बघा, नक्की खा. दिसायलाही खूप सुंदर आहे. आपण आळूच्या वड्या नेहमीच खातो, कधीतरी अशा पद्धतीची पानं करून बघा. आळूची भजीच म्हणा ना. अशी ही कुरकुरीत आळूची पानं तयार आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात तही खायलाच हवी. मधली पानं हातानेही कुरकुरीत झालेली मी तुम्हाला इथे दाखवत आहे. खायला खूप टेस्टी लागतं. आता इथे बेसन पीठही माझं संपलेलं आहे आणि आळूची पानंही संपलेली आहेत आणि बाहेर असा पाऊस येत होता. या पावसामध्ये आळूची पानं खाणं आणि आजोबांची आठवण